राज ठाकरे यांची मीरा भाईंदरमध्ये आज जाहीर सभा। मीरा भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही यशस्वी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। ना हनी ना ट्रॅप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅप संदर्भातले आरोप फेटाळले। हनी ट्रॅप प्रकरणी नाशिकमध्ये तपास सुरू। पंचतारांकित हॉटेलमध्ये घटना घडल्याची सध्या चर्चा। राडा प्रकरणातील सर्जेराव टकलेवर 6 गुन्हे, नितीन देशमुखवर 8 गुन्हे। असे गुन्हेगार विधान भवनात येतात कसे? फडणवीसांचा सवाल, तर अध्यक्षांची कारवाई योग्य असल्याची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठीच पडळकरांनी गुंड आणले होते, नाना पटोले आणि रोहित पवारांचा आरोप। तर आत्ताच आवरा, अन्यथा भविष्यात अनर्थ होईल, भास्कर जाधवांची टीका। विधान भवनातल्या राड्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। विशेष परवानगी पत्राशिवाय विधान भवनात कुणालाही सोडण्यावर बंदी। शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीही नियम कडक। महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे? कुणाच्या हाती राज्य दिलंय? विधान भवनातल्या राड्यावरनं राज ठाकरेंचा संताप। मारहाण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई सोबत विशेष अधिकार भंग केल्याप्रकरणी कारवाई। विधानसभा अध्यक्षांची घोषणा। पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी, तर घटनेचं वाईट वाटलं, आव्हाडांची प्रतिक्रिया। आशिष शेलारांकडून विधानसभेत भास्कर जाधवांच्या हातवाऱ्यांचा मुद्दा उपस्थित। भास्कर जाधवांनी आपली चूक मान्य करत मागितली सभागृहाची माफी। सगळ्या लोकल एसी करण्याची केंद्राला विनंती, सकारात्मक निर्णय घेतोय, असं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची प्रतिक्रिया। कुठलीही तिकीटवाढ होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तीन वर्षात महाराष्ट्रामध्ये 38,802 पोलिसांची भरती, 13,560 नवीन भरतीचा प्रस्ताव। 49,362 पोलिसांची भरती होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। किल्ले रायगडचा पायरी मार्ग खुला। रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल तरच पायरी मार्ग बंद राहणार, मार्ग खुला झाल्याने पर्यटकांना दिलासा। राजस्थानच्या अजमेरमध्ये पावसाचा हाहाकार, रस्ते जलमय, घरात पाणी शिरलं। तुरुंग, हॉस्पिटल आणि शाळांमध्येही पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान समर्थित TRFला अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याकडून निवेदन जारी। ब्रिटनमध्ये मतदानाचं किमान वय 16 वर्ष। 1969 नंतर तब्बल 56 वर्षांनी निवडणूक व्यवस्थेमध्ये बदल। परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठीही कडक नियम। भारत आणि ब्रिटनमध्ये FAT करारावरती होणार स्वाक्षरी। ब्रिटनमधून आयात होणाऱ्या अलिशान गाड्या, दारू, ब्रँडेड कपडे स्वस्त होणार, तर भारतातून UK मध्ये निर्यात होणाऱ्या लेदर, चप्पल्स आणि दागिन्यांवर कर रद्द।